नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये मी रामेश्वर बद्दल बोलतो. मित्र हो, तुमचा प्रतिसाद पाहून आमचा उत्साह वाढतोय. अनेक अंदाज आमचे खरे ठरत आहेत आणि आम्हाला महानगरपालिका लातूरच्या पर्टिक्युलर पार्श्वभूमीवर आम्हाला काही बोलायचंय. बऱ्याच वेळा उथळ पाण्याला खळखळाट जास्त किंवा मग माझा माणूस तुझा माणूस फॉर एक्झाम्पल निलंगेकरचा माणूस, औशाचा माणूस, काय नंतर अजित पाटलाचा माणूस, अर्चना पाटलाचा माणूस, यापेक्षा भाजपचा माणूस, निवडून येणारा माणूस, ज्या पद्धतीनं भाजपच्या गटबाजीमुळं आणि दलित आणि मुस्लिम मतं मिळत नसल्यामुळं विक्रांत गोजमगुंडे हे कुणीकडे गेले? हे विक्रांत गोजमगुंडे हे आपल्या राष्ट्रवादी अजितदादाकडे गेले. आता प्रश्न राहिला की तुम्हाला लातूर विषयी काय वाटतंय? मित्र हो, निश्चित कॉमेंट करा, निर्भयपणे कॉमेंट करा, पण सुपारी घेऊन, कुणाची तरी दलाली करून किंवा कुणाच्या तरी जवळ बसून. कारण सगळ्यात जास्त पोळतंय हे मीडियाला. आम्ही निर्भीडपणे, स्पष्टपणे, प्रामाणिकपणे मांडतोय. आम्ही काही 4 कोटीचे 10 कोटीचे टेंडर घेऊन त्यातलं एक मला, एक तुकारामला, एक सकारामला करत नाहीत. आणि त्याचबरोबर जे आमदार आहेत, मग आमदार रमेश कराड असतील, आमदार संभाजीराव असतील, आमदार अभिमन्यू असतील किंवा आणखीन कुणी असतील, आम्ही म्हणतो की या सगळ्यांनी पक्षाचं हित बघितलं पाहिजे. माझे माणसं, अरे हू आर यू? तुमच्यातनं कमळ वजा केल्यावर तुम्ही शून्य आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत जो बटे भटकेगा ओ घर जाएगा, हे जे वाक्य आहे ना, हे अकल मन को इशारा काफी. दुर्दैवानं लातूर निलंग्याच्या निवडणुकीत, औषधाच्या निवडणुकीत लातूरात झेंडा फडकवणार. माय बापा, तुमचं आणा की अगोदर, इकडं कशाला? मेरे अंगणे में तुम्हाला का काम है? आम्ही म्हणणार नाही. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही चिंतन करा की जिल्ह्याला मंत्री का मिळालाय? शिवेंद्रराजे भोसले यांनाच का मंत्री केलं? गिरीश महाजन यांनाच का मंत्री? अरे समझ को समझो, लाख समझाया परना समझा, ओ मेरे समझ में बेसमझ है. हे माझं पर्टिक्युलर मत आहे. आणि नक्की बोला, कॉमेंट करा, आम्हालाही कळू द्या तुमच्या मनात आमच्याविषयी काय आहे. अरे चक्क तुम्ही येताय इथं, मम्मीची माझ्या डोक्यातनं जात नाही. अभिमन्यू पवार दुसऱ्यांदा निवडून येतात आणि काय करतात? आता मी स्टेबल झालोय. अरे फेस आणला ना अफसरला, कशाचा स्टेबल झालो? देवाभाऊचं व्हिडिओ घ्यावा लागलं ना. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला देवाभाऊला हात जोडून विनंती करायची आहे. तुम्हाला भारत मातेच्या रक्ताची शपथ आहे, कृपया लातूर महानगरपालिकेकडे दुर्लक्ष करू नका. वेळ प्रसंगी तुम्हाला वाटलं राष्ट्रवादी घड्याळ आणि भाजप युती करायची वेळ आली तर करा, किंवा सेना की जागा जास्त मागणार असतील देऊ नका. पण आज खूप चांगला मत आहे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या मुळे तुम्ही लातूर महानगरपालिकेत एक चांगलं वातावरण बनलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये की काय, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. म्हणून या ठिकाणी रमेश कराड 2 किंवा 3 प्रभाग, संभाजीराव पाटील 2 किंवा 3 प्रभाग, अभिमन्यू 2 किंवा 3 प्रभाग. आणि अशा प्रकारे आणि अर्चना पाटलांनी कशा कशा पद्धतीनं कुणाकुणाच्या सभा ठेवल्या पाहिजेत, कुणाकुणाचे मेळावे ठेवले पाहिजेत, काय काय केलं पाहिजे. वेळ प्रसंगी बसवराज पाटील जे ग्रामीणचे जरी असले त्यांना लातूरमध्ये दिलं पाहिजे. आणि निश्चित संभाजीराव पाटील असतील किंवा आमचे अभिमन्यू पवार असतील, त्यांनी आपल्या माणसापेक्षा, आपला म्हणजे काय हो, आपला म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपल्या माणसाला आपण मुख्यमंत्री असताना देवाभाऊ तीव्र इच्छा असताना घेऊ शकत नाही. कारण काय हे तुम्हाला माहिती आहे. तशाच प्रकारे लातूर महानगरपालिका हे निश्चित काय, काही भागामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा विचार करावा लागणार आहे, काही भागामध्ये तुम्हाला रेड्डी समाजाचा विचार करावा लागणार आहे. एक काळ होता अग्रवालाचे विलासरावजींनी 5 नगरसेवक आणले होते. एक काळ होता येलम समाजाचे 8 ते 9 नगरसेवक आणले होते. निश्चित गेल्या वेळा
संभाजीराव पाटील, अरविंद पाटील यांनी प्रचंड प्रयत्न करून नगरपालिका आणली. तो दिवस मला आठवतोय. एक बैठक होती आणि जेव्हा चंद्रकांत बिराजदार बोलले त्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही कुणाच्या सांगण्यावर बोलता, खाली बसा. मग लोक बोलत असताना चल चाला अरविंद म्हणून तुम्ही मिटिंग सोडून गेलात. मित्र हो, राजाने राजासारखा वागला पाहिजे. राजा हा रणछोडदास असता कामा नये. आणि यातनं बीजारोपण त्या बैठकीत झालं आणि सातत्यानं अभिमन्यूने सोडून दिलं वाऱ्यावर. कुणाला? चंद्रकांत बिराजदारला. तुम्ही रविशंकरला घ्या, चंद्रकांत बिराजदारला घ्या, अनंत गायकवाड तर तुमचे स्वीकारत नगरसेवक आहेत. अजून जे जे कोणी असतील प्रवेश द्यायचा. आणि आहोत तुम्ही आम्ही बघत आहोत का गुन्हा खासदार शेंगारेचा. त्या बिचाऱ्याने यायचं, बुके घ्यायचं आणि त्याला तिथं बुद्धीमध्ये जवळ येऊ द्यायचं नाही. सगळ्यात ठरलंय, देवाभावने ठरवलंय. फक्त गडबड व्हायला नको म्हणून ते संधी देत आहेत. ज्या पद्धतीनं प्रवेश झाले, अहो तुम्हाला का, नॉट पर्सनल प्रॉपर्टी, नॉट कराडची प्रॉपर्टी, नॉट संभाजीरावची प्रॉपर्टी, नॉट आपल्या अभिमन्यू पवारची प्रॉपर्टी. तुम्हाला हाके लढले आणि परत आले चालतात, खंडाने लढले आणि विरोध केला आणि परत आले जमतात का हो? कुठे कमी पडले होते? कुणासाठी कमी पडले होते? कुणाला कमी केलं होतं? फक्त ठरवून पाडलं आणि परत तुम्ही त्यांना पक्षात घ्यायला विरोध करता. कारण का? अहो जी माणसं असतात ना, कष्टातनं मेहनतीतनं कमवतात, तेव्हा त्यांचे लेकरं बाळा तुम्ही फिरायचं नाही, तुम्ही आमका करता, तुम्ही चमका करता. आणि यातनं काय झालं? फलनिष्पत्ती, घर डिस्टर्ब झालं. आजही माझं म्हणणं आहे, ज्यांना कुणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी घर निरा जावं, त्या घरातल्या लोकांना विचारावं. बाया माणसाला लोक सांगतात बच्चा बच्चा क्या करता हे पहिचानो. म्हणून मी कुठल्या जातीत जन्माला येवं माझ्या हातात आहे. मला पंतप्रधान व्हावं वाटतंय, होऊ शकते का? माझी अवकात आहे का? माझी लायकी आहे का? माझं हार्डवर्क आहे का? पण जाणीवपूर्वक अरे एखाद्याला घ्यायचं का नाही? घ्यायचंच नाही का हो साहेब? असं कसं? मग अभिमन्यूने मारावं लागेल. संभाजीरावला तिकीट देऊ नका, आमच्याला हे करू नका. त्यामुळं वैयक्तिक हे जाऊ, जुने जाऊ द्या, मरणा लागून जाळून किंवा पळून टाका. तुमच्याकडं भरपूर शक्ती आहे, तुमच्याकडं विचार आहे. आणि माणसं म्हणतात ना, प्रकृती संस्कृती विकृती, विकृती डोक्यात घुसू देऊ नका. कदाचित कुणाला तरी माझ्या डोक्यात विकृती असेल म्हणून प्रकृती संस्कृती नाही सांभाळता आली, प्रकृती सांभाळा. ठीक आहे, चंद्रकांत बिराजदार, मी पुन्हा म्हणतोय चंद्रकांत बिराजदार. जागा नाही ना, मिसेसला द्या, आग्रह करा. तो माणूस 8-10 जागा आणू शकतोय. गिरीश पाटलाचा प्रवेश केला ना, रविशंकरला आणून तिथं माती करू नका. गिरीशला काय करायचंय ते ठरवा. आणि अशा प्रकारे संजय मला तर असं वाटतंय वैयक्तिक की राष्ट्रवादी संजय बनसोडे, बाबासाहेब पाटलांना म्हणावं तुम्ही संभाजीनगर किंवा नांदेडकडे बघा, ते प्रभारी आहेत. संजय बनसोडे, नंतर विक्रांत किंवा तुमचे संजय बनसोडे, विक्रांत आणि दादानी 2 सभा घेतल्या. अरे मी सांगतो ना, मोर दॅन 75% जागा ह्या भाजप राष्ट्रवादीच्या येऊ शकतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोण आवाजच्या सवा अपेक्षा करत असेल आणि या ठिकाणी ज्यांची संस्कृती, ज्यांची प्रकृती, माणसं थोडा ज्यांनी गडबड केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, नंतर विश्व हिंदू परिषद असेल, त्या लोकांना बाबा ठीक आहे तुम्ही हे काम करा, त्यांना म्हणजे गोपनीयतेपासून दूर ठेवा. कारण हा लातूरच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बाल बाल बच गए, कैसे बच गए हे सगळ्याला माहित आहे. रमेश कराड येईल असं वाटत नव्हतं, आले का नाही? त्यांनाही जिम्मेदारी द्या. ज्या ज्या भागात जे जे करणं गरजेचं आहे, मग रमेश कराड असो, अभिमन्यू पवार असो, संभाजीराव पाटील असो, सबने करणे का. लेकिन उद्या कुणाची काय ते सिटी स्कॅन आर्यना कोणती टेस्ट म्हणतात त्याला, की त्या टेस्ट मध्ये सुद्धा नार्को टेस्ट केली एका जागेसाठी बैमानी. ठीक आहे, काही नवे चेहरे द्या, काही जुने घ्या. काय ज्यांनी पक्षाचं काम केलंय 6-6, 10-10 वर्ष, ते निवडून येऊ शकत नाहीत, त्याला ताकद लावा. काही प्रभाग हे भाजप आणि भाजपचेच आहेत.
त्यांना त्या ठिकाणी ताकद द्यावी लागणार आहे. कलकत्ता कोण आहे? आमचं चालतंय, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही दारू देऊ शकतो, आम्ही अजून काही देऊ शकतो. ती माणसं जर विकृतीने वागत असतील त्यांना वेगळ्या काही ड्युट्या द्या. आणि मित्र हो, आम्ही या ठिकाणी देवाभाऊला प्रार्थना करतो जाहीरपणे. तुम म्हणताल यार तुम पत्रकार हो क्या भाजप के भडवे दलाल हो? नाही हो, ज्याच्या जळतंय त्याला कळतंय. त्यांचे काही आहेत ना, बोलतील आम्हाला, बोला मित्र हो बोला. आम्हाला शिव्या घालून तुमचा रेट वाढणार असेल निश्चित वाढून घ्या. मला मी लातूरकर आहे, मी लातूरचा आहे. अहो ज्याने ज्याने दवाखान्यासाठी प्रयत्न केले, कुठं अडकला हो दवाखाना? तुमचं तर मुंबईत नाही चलते, दिल्लीत नाही चलते, सगळीकडे जाता का? जय जवान जय किसान कारखान्यासाठी प्रयत्न केला गेला नाही? हा पापाचे वाटेकरी जेवढे संभाजीराव आहेत, जेवढे अभिमन्यू आहेत, तेवढे रमेश कराड सुद्धा आहेत. जय जवान कारखाना हा सुरू झालाच पाहिजे. आणि तुमचे बंद पडलेले प्रकल्प तुम्ही चालू करून घेता. फक्त एकच मायनॉरिटीचा साखर कारखाना निश्चित पाटलात भांडणं लागतात, कारण पाटले सगळे इगोस्टिक असतात. मग ते कोणतेही पाटील असोत. तर अशा एका परिस्थितीमध्ये सर्व छोट्यातल्या छोट्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून मर्यादा आहेत. आम्ही म्हणतो कवेकरांना, अजित पाटलांना मर्यादा आहेत. शिवाजीराव पाटील कवेकर काही अध्यक्ष नाहीत किंवा कार्यकारिणीत नाहीत, म्हणून त्यांना निग्लेक्ट करू नका. त्यांना सांगा जिल्हा परिषद त्यांना असं कुठलं कवा गाव पुढे जायचं बघा म्हणावं. अशा एका परिस्थितीमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. काँग्रेसला देमाय धरणीठाय होत आहे. आणि हे 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 सगळं काय, अरे गंगाखेड परभणीकडे बघा, घोसळे कारखान्यात आम्ही घुसा म्हणणार नाहीत, पण इथं 21चं काय चालतंय, कशा पद्धतीने कारखाने घेतले जातात, अजूनही डोळा आहे जय जवानवर. म्हणून देवा भाऊ, तुम्ही जाणीवपूर्वक मायनॉरिटीचं खच्चीकरण करू नका. तुम्ही प्रतापराव आणि अशोकराव मध्ये भांडण लावता, तुम्ही तिकडं बीड मध्ये धस आणि धनंजय मुंडे मध्ये लावता. आम्हाला काय म्हणणं आहे, तिकडं धाराशिव मध्ये बसवराज पाटील आणि राणा दादावर कृपया प्रेसला कुणी उठायचं? प्रेस रिलीज ही कमिटी, आणि ज्यांचा काही देत नाही, जे वादात निवडून येऊ शकत नाही, त्यांना प्रवक्ते करू नका. आय एम नॉट ओनर ऑफ बीजेपी, आय एम द नॉट ओनर ऑफ लातूर. मला वाटतंय, माझंही एक मत आहे, कॉमेंट करणाऱ्याचंही मत आहे. म्हणून मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा. जर खरं वाटत असेल शेअर करा, वाटत नसेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करा, ज्यामुळे आमचे डोळे उघडतील. उघडा डोळे बघा नीट. आणि मित्र हो, लातूर महानगरपालिका काहीही केलं, काही भागामध्ये काय मग विनोद खटके असतील, अजून कोणी असतील, काही चांगलं घडू शकतंय, म्हणून घडवावे हीच आमची विनंती आहे. मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.